साताऱ्यामध्ये विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांच्या उमेदवारीवर शरद पवार निर्णय घेणार आहेत। श्रीनिवास पाटलांच्या उमेदवारीला पक्षातूनच विरोध होत असल्याने शरद पवारांना नवा उमेदवार शोधावा लागू शकतो। तर दुसरीकडे उदयनराजे भोसले यांची उमेदवारी निश्चित मानली जाते। उदयनराजे भोसले यांचं झालेलं जंगी स्वागत त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याचाच संदेश देतोय। मात्र महाविकास आघाडीचं अजून उमेदवारीवर एकमत झालेलं नाही। सातारा लोकसभा मतदारसंघातून एनसीपी शरदचंद्र पवार गटाचा उमेदवार मैदानात उतरणार आहे। तर शरदचंद्र पवार गटाचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांना पुन्हा उमेदवारी देण्यावर त्यांच्याच पक्षात एकमत होताना दिसत नाही। परिणामी श्रीनिवास पाटील यांच्याऐवजी दुसरा उमेदवार कोण द्यायचा की पुन्हा श्रीनिवास पाटील यांनाच पुन्हा मैदानात उतरवायचं यावर निर्णय घेण्यासाठी शरद पवार शुक्रवारी साताऱ्यात येणार आहेत। अजून तशा पद्धतीचा कुठल्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही। निर्णय हा महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे उमेदवार सगळे जाहीर करणार त्यावेळेला देण्याचा पवारसाहेबांनी निर्णय घेतला होता। काही पक्षाचे उमेदवार अगोदरच जाहीर झालेले आहेत, परंतु उद्या आल्यानंतर कार्यकर्त्यांची चर्चा केल्यानंतर समोर उमेदवार आता कोण याची वाट आम्ही तर कधी बघितली नव्हती। आमच्याकडे नावं निश्चित आहेत, फक्त उद्या येऊन साहेब त्यांचं कार्यकर्त्यांशी संवाद साधून येणार। एनसीपी शरदचंद्र पवार गटाचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर सर्व नेते आणि कार्यकर्ते एकत्रितपणे पक्षाचा प्रचार करतील असा विश्वास शशिकांत शिंदेंनी व्यक्त केला। तर उदयनराजे भोसलेंची उमेदवारी पहिल्या यादीत जाहीर झाली नाही हे वेदनादायी असल्याचा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला। हे प्रचंड वेदना देणारी गोष्ट आहे, कारण छत्रपतींचा आणि त्या गादीचा मान सन्मान फक्त या राज्यात होत नाही, आमच्या फक्त मनात नाही पण देशामध्ये आहे। कारण का छत्रपतींची ती गादी आहे आणि उदयनराजेंनी आणि आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केले आहे आणि त्याच्यामुळे आमच्या एका सहकार्याचा आणि त्या गादीचा हा अपमान होतोय असं मला वाटतं। 2019 मध्ये सातारा लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती। उदयनराजे भोसलेंनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता। उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे 2019 मध्ये पोटनिवडणूक झाली होती। त्या निवडणुकीच्या प्रचारात शरद पवारांनी पावसात सभा घेतली होती आणि त्या सभेमुळेच सातारा लोकसभा मतदारसंघातलं वारं फिरलं होतं। पण आता 2019 ची पुनरावृत्ती होणार नाही असा दावा उदयनराजे भोसलेंच्या समर्थकांनी केला। अजिबात नाही, कोणीही उमेदवार जर दिला तर आम्हाला उदयन महाराजांना आव्हान ठरणार नाही। त्याचं कारण एक आहे की उदयन महाराज हे राज्यसभेवरचे खासदार आहेत आणि आपण प्रसिद्धी माध्यमांनी जर बारीक अवलोकन केलं तर येत्या 3 वर्षामध्ये उदयन महाराजांनी जेवढं राज्यसभेचे खासदार असताना जे फंडिंग आणले आणि जी कामं साताऱ्यात उभी केलेली आहेत ती कोणीही डावलू शकणार नाही। मान सुद्धा गादीला आणि मत सुद्धा गादीला अशा पद्धतीनं या ठिकाणी या संबंध सातारकर वासियांची या इथल्या मतदारांची अशी परिस्थिती आव्हान ठरेल। आव्हान बिलकुल ठरणार नाही। गेल्या वेळेस हे अपवादात्मक झालेला किस्सा आहे, तो त्याची पुनरावृत्ती होणेच नाही। साताऱ्यात महायुती आणि महाविकास आघाडीनं त्यांच्या उमेदवारांची घोषणा केलेली नाही। उदयनराजे भोसलेंची उमेदवारी निश्चित असल्यामुळे आता शरदचंद्र पवार गट कुणाला उमेदवारी देणार याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।